नमस्कार शेतकरी मित्रांनो. मी शेतकरी माल सटाणा इथून आलेले आहे. विंचूर गावात वाल पीक पाणी करण्यासाठी. आता त्यांना आपण सीमोर, रेक्झो कॅल्शिबोर आणि रेक्झो ग्रीन हे औषध त्यांना फवारणी करण्यासाठी दिलं होतं. त्यांचा वाल पिवळा होत होता. तर आपण दादा त्यांच्याकडून आपण जाणूनच घेऊ त्यांना काय रिझल्ट भेटला बा आपले सदर्न ॲग्रो केमिकल कंपनीचे औषधं वापरून वालसाठी. पण सर्वप्रथम आपण त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ. नमस्कार दादा. नमस्कार. तुमचा परिचय द्या. माझं नाव समाधान वाघ आहे. आम्ही विंचरे गावून माहिती देत होतात तुम्हाला. बरोबर. तुमचा मोबाईल नंबर पण सांगा. 9970414282. बरं दादा, तुम्ही आपलं सदर्न ॲग्रो केमिकल कंपनीचं तुम्ही रेक्झो ग्रीन, सीमोर आणि रेक्झो कॅल्शिबोर आणि आपली रेक्झो स्लरी वापरली तुम्ही तुमच्या वाल पिकासाठी. हो. तर तुम्ही आम्हाला थोडक्यात माहिती सांगा का तुम्हाला आमचे औषधं वापरून तुम्हाला काय रिझल्ट भेटला बा. असं किती दिवसाचा वाल आहे? आमचा हा 1.5 ते 2 महिन्याचा वाल आहे. हां. तर कितवा तोडा झाला तुमचा? आता दुसरा झाला. आता अजून 15 दिवसांनी आम्ही तिसरा तोडा करणार आहात. अजून 15 दिवसात? हा. बरोबर. आता झाला 2-3 दिवसांनी दुसरा तोडा. त्याच्यामुळे. आणि तुमचा वाल आधी आता हिरवा आहे तुमचा वाल. हो. तर तुम्ही आधी तुमचा वाल पिवळा होता का? हा, 30 ते 35% वाल पिवळा होता आमचा. बरोबर. आणि मग आमचे जे कंपनीचे सदर्न ॲग्रो केमिकल कंपनीचे रेक्झोबोर, रेक्झो ग्रीन आणि सीमोर हे औषध तुम्ही फवारल्यानंतर मग तुम्हाला किती दिवसात रिझल्ट भेटला आणि काय रिझल्ट भेटला तुम्ही सांगता का थोडक्यात? जे आहे आम्हाला रिझल्ट भेटला 3-4 दिवसांनी भेटला तो रिझल्ट. पण त्या फवाऱ्यांनी आम्हाला शेंगची लांबी पण वाटली, फूल पण चांगलं निघालं, पण जो पिवळापणा होता तो पण कमी झालेला आहे आपल्याला. बरोबर. आणि तुम्ही जे आपली सदर्न ॲग्रो केमिकल कंपनीची जी स्लरी वापरताय, तर ती स्लरीचा काय रिझल्ट भेटला तुम्हाला? ती सगळ्यात जास्त सुपर आहे फवाऱ्यांपेक्षा, पण ती सगळ्यांनी वापरली पाहिजे. रिझल्ट चांगला आहे तिचा. आणि तिच्यापासून तुम्हाला फायदा काय झाला? तिच्यापासून आम्हाला फायदा झाला असा की झाडाची उंची पण वाढली, काळोखी पण वाढली, आणि हाय पान आहे का ते लहान होतं ते मोठं झालं. बरोबर. आणि तुम्हाला फ्लॉवरिंग सेटिंग साठी काही मदत झाली का? हो, त्याच्या पण 50-50% आम्हाला त्याचा पण फायदा भेटला. म्हणजे तुम्हाला तुमच्या वालच्या पिकासाठी ग्रीनरी बी आली, नंतर तुमच्या वालचं जे पान आहे पान पण मोठं झालं आणि फ्लॉवरिंग सेटिंगला पण मदत झाली तुम्हाला. हो. बरोबर. आणि ही जी स्लरी आहे, स्लरी देण्याची पद्धत कशी आहे तुमची? आम्ही का त्यांनी सल्ला दिली आहे ते आम्ही 100 लिटर पाण्यामध्ये केली आहे. बरोबर. 100 पाण्यात स्लरी तयार करून घेतली तुम्ही? पहिले. तर मग त्याचं आम्ही 10 ते 15 लिटर पाण्यात सल्ला घेऊन 100 लिटर पाण्यामध्ये ते मिक्स करतो, मग ते वालाला देतो आम्ही. बरोबर. आणि तुमचा वालचा किती क्षेत्रामध्ये प्लॉट आहे तुमचा? आमचा हा 1 एकर मध्ये आहे. 1 एकर मध्ये. तर तुम्ही स्लरी किती दिवसात सोडायचे तुम्ही? स्लरी आम्ही म्हणजे आपलं प्रत्येक पाण्याला 8 दिवसांनी 8 दिवसात सोडता बा तुम्ही? सोडतो. 8 दिवसात 10 लिटर स्लरी तुम्ही सोडता बा? डेली सोडतो. आणि बरोबर. आणि मग तुम्हाला चांगला रिझल्ट भेटला बा? हो. आणि मार्गदर्शन कसं वाटतं तुम्हाला शेतकरी मालचं? अति उत्तम आहे मार्गदर्शन. सगळ्या समस्यांचं निवारण होतं तिथं. बरोबर. आणि मग इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न कराल का बा इतर शेतकऱ्यांनी बी आमची रेक्झो स्लरी वगैरे किंवा वालसाठी आम्ही जे फ्री लिहून देतो त्यांचा चांगला फायदा होतो बा? मग काय सांगशाल तुम्ही? त्यांना हे सांगणार की आपला उत्पन्न खर्च कमी होतो. थोडस महाग वाटतं ते, पण आपला उत्पन्न खर्च कमी होतो आणि उत्पन्न जास्त वाटतं. थोडं आपल्याला म्हणजे औषध खूप महाग वाटतात बा सुरुवातीला. बरोबर. तो तसं काहीच नाही. रिझल्ट हा 100% येणार आहे आपल्याला, आणि तो आपल्याला भेटलाच आहे. बरोबर. मग इतर शेतकऱ्यांनी वापरावा? त्यांनी वापरावा, त्यांनी अनुभव घेऊन पाहावा, त्यांना पण रिझल्ट येईल. रिझल्ट भेटेल त्यांना पण. बरोबर. दादा धन्यवाद तुम्ही माहिती दिल्याबद्दल. प्लॉट बघू शकता तुम्ही.